बघा आपल्याला ही शैक्षणिक साहित्याची पेटी आलेली ना. आता याच्यामध्ये असे वेगवेगळे साहित्य आहेत. त्याच्यापैकीच हे एक आहे. आता ह्याला याच्यावर नाव काय बघा बरं इथं काय नाव आहे याचं? बेरीज कहाणी. तर हे जे साहित्य आहे ते ह्या पट्ट्यांचा वापर करून आपल्याला बेरीज करता येते. आणि बेरजेची कहाणी कशी कहाणी आहे आता काही लक्षात येतं का तुमच्या इथं? ह्या दोन पट्ट्या आहेत. या दोन पट्ट्या आहेत. याच्यामधली एक पट्टी हलते, एक पट्टी हलत नाही, फक्त एकच पट्टी हलते. हे बघा हिला सरकायला जागा आहे. फक्त एक पट्टी सरकते, हे सरकत नाही, हेच पट्टी सरकते. आणि हिला आपल्याला मागे पुढे सरकवता येतं. याचा वापर करून आपल्याला बेरीज करता येते. म्हणून याला बेरीज कहाणी म्हटलंय. कसं कहाणी म्हटलंय? हे जास्तीत जास्त इथपर्यंत सरकते, याच्या पुढे जाते का? नाही. म्हणजे अशी पट्टी सरकणार. आता या चौकोनामध्ये कोणता अंक आला बघा बर? 2 अंक आला की नाही? आता हा 2 अंक असेल तर मग ह्या 2 अंकाची बेरीज, समजा आपल्याला 2 उत्तर पाहिजे, तर मग हे कोणत्या 2 अंकाची बेरीज येते? इकडे बाजूला बघायचं. बघा इकडे एका खाली एक अंक आलेत. या पट्टीवर किती आहे? आणि या पट्टीवर किती आहे? 1 आणि 1 किती झाले? इथे उत्तर किती आहे? 2. आलं लक्षात? आता आपण इथे अंक दुसरं पुढे पट्टी सरकवून बघूया. इथे अंक आपण 3 घेऊया. इथे किती आला आता बघा? 3. सगळ्यांना दिसतंय किती आलं? 3. आता इथे एका खाली एक अंक आहे. बघा बरं याची बेरीज. 2 आणि 1 किती झाले? 3. आणि 2 आणि 1 किती झाले? 3. म्हणजे इथे जे आहे हे उत्तर असतं. मग तुम्हाला प्रत्येक अंकाची बेरीज करता येईल. लक्षात आलं? याला म्हणायचं बेरजेची कहाणी. कसं वापरायचं? रितेश बघ बरं, तुला येतं का वापरता? तुला वापरता येतं का? बघ पुढे ढकलून बघ एक अंक. आता त्याच्या पुढचा अंक घे पुढं. किती अंक आला बघा तिथं? किती आला त्याच्यात? 4. आता 4 अंक येण्यासाठी कोणत्या कोणत्या 2 अंकाची बेरीज येते? 3 आणि 1. 3 आणि 1 4. हा पुन्हा बरोबर घेते एकावर एक. एकामेकावर ते सरकवून घ्यायचे फक्त. बरोबर करायचे? 2 आणि 2 4. हा 2 आणि 2 4 आणि परत इथे 3 आणि 1 4. हा अशा पद्धतीनं बघा येते का नाही? हो. मग याला काय म्हणायचं? बेरीज कहाणी. कितीपर्यंत बेरीज करता येईल आपल्याला याची? या पट्टीवर किती अंक आहेत बघा? 1 पासून कुठपर्यंत अंक आहेत? 20 पर्यंत. म्हणजे आपल्याला 20 पर्यंत बेरीज करता येईल. जर 20 अंकाची जर बेरीज आली किंवा आपण मधला अंक घेऊया 6 8 घेऊया 8. ओके. आता 8 जर बेरीज आली तर बघा बरं आता 8 बेरीज येण्यासाठी इथं काय काय आलं? एका खाली एक अंक बघा. हे किती येतं? आणि खाली किती येतं? 7 आणि 1 किती झाले? 8. इथं किती येतं? 2. 2 आणि इथं किती येतं? 6. 2 आणि 6 किती? 8. इथे किती येतं? 3. इथे किती येतं? 3 आणि 5 किती? 8. इथे किती येतं? 4. आणि खाली किती येतं? 4 आणि 4 8. इथे किती येतं? 5 आणि हे किती आहेत? 5 आणि 3 8. हे किती येतं? 6 आणि हे 2 8. इथे किती येतं? 7 आणि इथे 8. 7 आणि 1 अशा पद्धतीनं 8 अंक येणारे 8 बेरीज येणारे हे अंक आहेत. याच्यापेक्षा अजून वेगळे कोणते असू शकत नाहीत. अशा पद्धतीनं आपल्याला याच्यावर बेरीज करता येईल. लक्षात आलं? त्याला म्हणायचं बेरीज कहाणी. आता याचा वापर करून तुम्ही तुमच्या वहीवरती सोडवू शकता. ओके. ठीक. थँक्यू.